पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरे येथे विवाह सोहळ्याचे वराड घेऊन जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात सोमवारी संध्याकाळी 4च्या सुमारास घडला आहे। या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत। या घटनेबाबत शासन जखमींच्या पाठीशी ठामपणे उभे आहे। जखमी पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल। तसेच अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। बाब अशी आहे की हा हायवे अतिशय रहदारीचा आहे। एकूणच त्याला अवेअरनेस लोकांना जशी नियमाची कायद्याची माहिती देण्याची अधिक गरज आहे। कुठेतरी थोडं जास्त अंतर चालावं लागेल म्हणून शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न केला आणि हा अपघात झाला। दुर्दैवी अपघात। ऑन द स्पॉट 11 लोक गेले, नंतर आता 2 गेले। अन्य जे सुद्धा ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्याविषयी मनात शंका आहे। वेदांत मेडिकल कॉलेजचे प्रमुख डॉक्टर माने यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू ठेवलेली। माननीय खासदार सावरा, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत ज्यांच्याकडे जबाबदारी कलेक्टर आणि सीईओ म्हणून आहे, त्या रानडे साहेब, SP यतीन देशमुखजी आणि अन्य सर्व यंत्रणा, शासकीय यंत्रणा अतिशय आपलेपणाच्या भावनेतून त्या ठिकाणी सक्रिय झालेली आहे। आता 13 बॉड्यांचे पोस्टमॉर्टम करण्याकरता जिल्ह्यातल्या इतर हॉस्पिटलमधले डॉक्टर सुद्धा आलेले आहेत। खरं म्हणजे भयावह परिस्थिती, ज्यांचे चेहरे बघितले, लहान मुलं, लहान मुली, म्हणजे माणसं जन्मता निसर्गरित्या मेलेली काही वाटत नाही, परंतु अशा प्रकारे अपघाताने गेल्यानंतर त्यातनं शासकीय काही मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे। आता हे जे जखमी आहेत त्यांचा शेवटपर्यंत खर्च सरकार करेल आणि हे बरे झाल्यानंतर सुद्धा त्यांची देखभाल शासनाच्या वतीने केली।